श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। ऐसी याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती। मनास होये विश्रांती समाधान श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील या पहिल्या समासाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या समासामध्ये समर्थांनी ग्रंथांच्या फलश्रुतीबद्दल आणि ग्रंथांच्या बद्दलचं एक सुंदर अशा प्रकारचं विचारधन आपल्याला दिलं आणि समर्थ फलश्रुती अशासाठी सांगतायत की आपण पाहिलं मगाशी की ग्रंथाचं वैशिष्ट्य वेगळे पण याच्यात आहे। कसं असतं की पहिल्यांदा मंगलाचरणाने ग्रंथ सुरू होतो, तर इथे प्रश्नार्थक वाक्याने सुरू झाला। फलश्रुती जी असते ती ग्रंथाच्या शेवटी असते। ग्रंथाची समाप्ती जेव्हा होते, ग्रंथ जेव्हा संपतो, तेव्हा कोणतेही स्तोत्र असेल, ते स्तोत्र जेव्हा संपतं ना, ते स्तोत्र जेव्हा पूर्ण होतं, ओम नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तुलंबोदरा यैकदंताय विघ्ननाशिने। ही ग्रंथाची फलश्रुती कोणतेही स्तोत्र घ्या, देवीचं स्तोत्र घ्या, आणखीन रामाचं स्तोत्र घ्या, कोणत्याही स्तोत्रामध्ये त्याची फलश्रुती ही शेवटी सांगितलेली आहे। इथे मात्र समर्थांनी पहिल्या समासामध्येच ग्रंथाची फलश्रुती सांगून टाकली। नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती। अगदी सुरुवातीला पहिल्या समासामध्येच सांगितलं। ऐसी याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती। मनास होये विश्रांती समाधान श्रीराम। म्हणजे याचाच अर्थ असा आहे की हा श्री समर्थांचा दासबोध म्हणजे जीवनाची दिशा ठरवणारा ग्रंथ आहे आणि ही फलश्रुती बघून मग जे डोळस आहे, जे ज्ञानी आहेत, जे भक्तही आहेत, अशा भक्तांना, अशा ज्ञानी भक्तांना सर्वांनाही समर्थ डोळसपणानं हे सगळं करायला सांगतात। पहा, ही अशी याची फलश्रुती आहे। काही काही स्तोत्रामध्ये आपण पाहतो ना, ऐहिक, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक, ऐहिक, पारलौकिक, सगळ्या पिढ्यानपिढ्याचा जन्मोनजन्मींचा उद्धार त्याच्यामध्ये सांगितलेला असतो आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे वा, किती मोठं, अगदी या जन्मातलं नाही, गेल्या जन्मातलं, या जन्मातलं, पुढच्या जन्मातलं सगळं मला काही इथे देऊन टाकलं। इथे अशा प्रकारची लालूच समर्थांनी दाखवलेली नाही। समर्थांचा तत्व आणि समर्थांचा वेदांत, समर्थांची शिकवण अशी आहे, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे। कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही, केल्या विण होत नाही साध्यजनी। आधी कष्ट मग फळ, कष्टचे नाही ते निर्फळ। मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निभवावे। रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तात्काळची सिद्धी पावे। करता राम हे असावे अभ्यंतरी, सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे। उपासनेचा मोठा आश्रयो, उपासनेविण निराश्रयो। उदंड केले तरी तो जयो, प्राप्त नाही तयासी वाटे वैराग्य करावे। तेने काहीच न विचारावे, उठोनी वाटाचे लागावे दिगांतराप्रती। जयासी वाटे संसार सुखाचा करावा। ज्याला संसार सुखाचा करावा असं वाटतं, संसार सुखनैव करावा, परी काही परमार्थ वाढवावा। परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे। अतिशय स्पष्ट, स्वच्छ आणि सुंदर विचार समर्थांचे आहेत। जराही कुठे तिथे अशा भोळसटपणाला, अशा अंधश्रद्धेला कुठेही तारा नाही, कुठेही वाव नाही।
इथे समर्थ असं म्हणतात की ऐसी याची फलश्रुती. बाबा, ही फलश्रुती आहे. अज्ञान, दुःख, भ्रांती, आळस, पापी, निंदक वंदू लागतात भक्ती मार्गाशी, अशा प्रकारची उत्तम गती, देहबुद्धीचे धोके, हे सगळे तुझे नष्ट पावतील. हे सगळ्यातून तुला बाहेर पडता येईल. ऐसी याची फलश्रुती. बघ, तुला जर हे मानवत असेल, तुला हे आवडत असेल, तुला याची गरज वाटत असेल, तुला या संसार बंधनातून आणि मोहपाशातून जर तुला बाहेर पडायचं असेल, तर श्रवणे चुके अधोगती. अधोगती चुकेल. आपण अधोगतीमध्ये जातो. आपली वाटचाल जी आहे ना, ती अधोगतीकडे चाललेली आहे. पाणी कधीही असं चढावरती जात नाही हो. पाणी असं उतारावरती वाहत असतं. पाणी उतारावरती वाहतं तेव्हा त्याचा खळखळखळा आवाज येतो. पाणी जेव्हा वरती चढतं, वरती आपण जेव्हा पाणी घेतो, एखाद्या 3रा 4था 5वा 6वा 7वा 8वा 9वा 10वा वरच्या मजल्यावरती पाणी येतं, त्या पाण्याचा फोर्स कमी 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 होतो आणि तळमजल्यावरती राहणाऱ्याची मजा असते. एकदम फोर्सनी पाणी त्याला मिळतं, एकदम जोरात पाणी मिळतं. तसं इथे आहे. इथे अधोगती जी आहे ना, ही अधोगती जी आहे ही माणसाला त्रासदायक आहे, ही माणसाला धोकादायक आहे. म्हणून मनास होये विश्रांती समाधान, याचं चिंतन फार सुंदर आहे. मनाला विश्रांती मिळणं फार गरजेचं असतं. आपण धडपड करतो ना, ती सगळी देहाच्या विश्रांतीसाठी करतो. देहाला विश्रांती मिळाली की किती बरं वाटलं, किती छान वाटलं, किती मस्त झोप लागली, किती आनंद मिळाला. अरे, तू देहाच्या विश्रांतीचा विचार करतोस बाबा. जे अखंडपणानं अहोरात्र सतत विचार आणि विचारच जे मन करतं आहे, त्या मनाला विचारांच्या पासून थोडंसं कुठेतरी अलिप्त करण्याचा प्रयत्न कर. त्या विचारांच्या पासून मनाला कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न कर. त्या विचारातून मन तू जर अलिप्त करशील, नको त्या विचारांच्या मध्ये तू गढून जाशील, तुला दुःख आणि कष्टाशिवाय अन्य काहीही मिळणार नाही. म्हणून तुला सांगतो की मनास होये विश्रांती. मनाची विश्रांती फार महत्वाची आहे बा. सद्गुरु कृपेनंच ती फक्त मिळू शकते. सद्गुरूंच्या चरणापाशीच ती फक्त असते. इतरत्र ती विश्रांती मिळण्याची सुतराम शक्यता असत नाही. कुठेही ती विश्रांती मिळणार नाही. म्हणून माझ्या सद्गुरूंची, समर्थांची पावलं ही त्यासाठी धरायची आहेत की समर्था, आम्हाला या मनाच्या विश्रांतीचा अनुभव द्या, मनाच्या विश्रांतीची आम्हाला प्रचिती द्या. आणि त्याच्यासाठी हे चिंतन आज आपण या ठिकाणी केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.